नमस्कार मंडळी. काल आपल्याला क्वालिफायरमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने गुजरातला एकतर्फी मात दिली आणि डिफेंडिंग चॅम्पियनसारखे ते खेळले आणि आपली टायटल डिफेंड करायला पुन्हा फायनलमध्ये त्यांनी प्रवेश केला. अ, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने गुजरातच्या टीमला तिन्ही डिपार्टमेंटमध्ये हरवले. बॅटिंग असो, बॉलिंग असो आणि फील्डिंग असो. आणि एक दर्जेदार खेळ करत एकतर्फी डॉमिनेटिंग विजय मिळवला. पहिले टॉस जिंकून शुभमन गिलने बंगलोरला बॅटिंग करायला बोलवले. त्याला वाटले की सेकंड हाफमध्ये सेकंड इनिंगमध्ये थोडा दव येईल आणि त्याचा गुजरातच्या टीमला फायदा होईल. पण तसे झाले नाही. दव तर आलीच नाही आणि बंगलोरने बॅटिंग करायला सुरुवात केली तेव्हा व्यंकटेश अय्यरने सुरुवातीला चांगले मोमेंटम प्राप्त करून दिले. तो लवकर आउट झाला 15 धावांच्या जवळपास. पण नंतर देवदत्त पड्डीकल आणि विराट कोहली यांनी ते मोमेंटम कायम राखले आणि पॉवर प्लेमध्ये जवळपास 72 धावा त्यांनी पटकावून ठेवला होता, जवळपास 12च्या रन रेटने. आणि सुरुवातीलाच पॉवर प्लेमध्येच सामना गुजरातच्या खिशातून दूर घेत गेले आणि आपण बघत आलो की गुजरातची बॉलिंग पॉवर प्लेमध्ये रबाडा आणि सिराज चांगले कमालची बॉलिंग करत होते आणि विरोधी टीमचे पॉवर प्लेमध्ये सुरुवातीचे फलंदाज आउट करून त्यांना दबावात आणत होते. पण काल असे झाले नाही. देवदत्त पड्डीकल आणि विराट कोहली यांनी काउंटर अटॅक करून गुजरातच्या बॉलर्सला चांगले दबावात टाकले, अंडर प्रेशर ठेवले. मिडल ओव्हर्समध्ये गुजरातच्या बॉलर्सला थोडा कमबॅक करायचा चान्स मिळाला. पड्डीकल आणि विराट कोहली आउट झाल्यावर थोडा चान्स होता. पण त्यानंतर कृणाल पांड्या आणि रजत पाटीदार यांनी एक चांगली पार्टनरशिप केली आणि खास करून आपल्याला इथे रजत पाटीदारचे कौतुक करायला पाहिजे. 14 ओव्हरमध्ये 140 धावा होत्या, जवळपास 10च्या रन रेटने ते खेळत होते. पण शेवटच्या 6 ओव्हरमध्ये रजत पाटीदारने आक्रमक रूप धारण केले आणि गुजरातच्या बॉलर्सची अक्षरशः धुलाई केली आणि शेवटच्या 6 ओव्हरमध्ये 114 धावा त्यांनी पटकावल्या आणि एक धरमशाळेच्या डोंगरासारखे एक आव्हानात्मक एक डोंगर सदृश्य लक्ष गुजरातच्या टीमला दिले 255 धावाचे. आणि इथे आपल्याला रजत पाटीदारची पाहिजे तेवढं कौतुक कर जेवढे कौतुक करू तेवढे कमीच आहे. कारण की एका क्वालिफायर च्या सामन्यात, प्लेऑफच्या सामन्यात अंडर प्रेशर येऊन ॲज अ कॅप्टन म्हणून त्याने जी काल खेळी केली आहे, ते नेहमीच एक एक दर्जेदार खेळी IPLच्या प्लेऑफमधली वन ऑफ द बेस्ट इनिंग असं म्हणायला पाहिजे. मला वाटते श्रेयस अय्यरची मागच्या वर्षीची मुंबई विरुद्ध खेळली गेलेली इनिंग नंतर ही एक इनिंग येईल. आणि मग जेव्हा गुजरातची टीम बॅटिंग करायला आली 255 धावाचं लक्ष्य घेऊन, तेव्हा आपल्याला दिसून आलं की ते सुरुवातीपासूनच अंडर प्रेशर होते आणि शुभमन गिल पाहिजे तसा मनसोक्त खेळी करू शकला नाही. तो एक चुकीचा शॉट खेळत आउट झाला आणि इथे साई सुदर्शनचं आपल्याला मेन्शन करावं लागेल की तो एक दुर्दैवीरित्या आउट झाला. पण ते अंडर प्रेशर होतेच. त्यांना RCBच्या बॉलर्सनी हात मोकळे करायचा चान्स दिला नाही आणि बांधून ठेवले होते आणि तेच दडपणाखाली शुभमन गिल आउट झाला. साई सुदर्शन दुर्दैवी आउट झाला. पण त्यानंतर जॉस बटलर काउंटर अटॅक करायच्या नादात त्याने आपली विकेट फेकली आणि मग गुजरातचे मिडल ऑर्डर फारसे काही कमाल दाखवू शकले नाही आणि 160च्या जवळपास आउट झाले आणि एक दर्जेदार विजय मिळवत फायनलमध्ये एंट्री केली आपली टायटल डिफेंड करायला गुजरात टायटलने. आणि आता अहमदाबादला त्यांचा मुकाबला होईल, जे टीम क्वालिफायर 2 जिंकेल. तर अपेक्षेप्रमाणे बंगलोरची टीम गुजरातवर वरचढ ठरली आणि एक चांगला परफॉर्मन्स दिला. मला वाटते गुजरातच्या टीमला थोडा ओव्हर कॉन्फिडन्स तिथे नडला. मला वाटते टॉस जिंकून पहिले बॅटिंग केली असती तर एक चांगले आव्हानात्मक टोटल उभं केले असते त्यांनी 200, 210, 220 रनचे, तर डिफेंड करू शकले असते. तर असो, आजच्या सामन्यामध्ये आपल्याला राजस्थान आणि हैदराबाद एलिमिनेटरमध्ये खेळताना दिसेल आणि आजचा विजेता संघ आपल्याला पुन्हा क्वालिफायर 2 मध्ये गुजरात सोबत खेळताना दिसेल. तर गुजरातच्या टीमला अजून एक चान्स मिळेल.
तर मित्रांनो, अशाच दर्जेदार आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. अशाच दर्जेदार मराठीमधील क्रिकेट अॅनालिसिससाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.